कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे भाकरवडी। तर बघा अतिशय कुरकुरीत अशी भाकरवडी झालेली आहे। तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करत आहोत। तर सारण आपण पहिलं बनवून घेणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा धने, त्यानंतर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा सौंफ आणि मग त्यानंतर 1 चमचा तीळ। तर बघा त्यासाठी लागणारे सामान मी मोजून 1-1 चमचा सर्व घेतलेला आहे। मग त्यानंतर आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहे। तर घ्यायची आहे एक कढाई आणि मग कढाईमध्ये हे सर्व सारणाचं सामान आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आता त्याला व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे। तर बघा व्यवस्थित आपण याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे। तर बघा साधारण 2 मिनिट आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपले मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहे आणि मग आता याला मी इथे थंड व्हायला ठेवलेला आहे। तर बघा सारणासाठी मसाले लागणार होते आपण ते आता थंड व्हायला ठेवलेले आहे आणि मग त्यानंतर आपण भाकरवडीसाठी लागणारं पीठ तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी घेतलेला आहे मी 1 वाटी मैदा आणि मग त्यानंतर अर्धी वाटी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर बघा 1 वाटी मैदा असल्यामुळे मी अर्धी वाटी इथे डाळीचं पीठ वापरलेलं आहे। तर बघा त्यानंतर आपण यामध्ये थोडी हळद टाकून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे आपण हळद आणि मीठ ॲड करून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकून घेणार आहे। गरम तेल आपण करून घेतलेलं आहे, व्यवस्थित उकळी आणून घेतलेली आहे तेलाला आणि मग त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे। तर साधारण 2 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे। तर काय होतं तेलाने आपली भाकरवडी व्यवस्थित कुरकुरीत होते। तर बघा तेल टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला हे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ ठेवायचं नाहीये, तर त्याप्रमाणे आपण आता यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे। तर बघा लागल त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे। व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा लागल त्याप्रमाणे पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं भाकरवडीचं पीठ मस्त रेडी झालेलं आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्ही भाकरवडीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर याला आपण 20 मिनिटासाठी व्यवस्थित यावर झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे। त्यानंतर आपण सारण तयार करून घेणार आहे। तर बघा सारणाचे जे आपण मसाले भाजून घेतलेले होते तर ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मग त्याला आपण याला वाटून घेणार आहे। पण त्याआधी आपण यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहे। तर बघा थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे मी आणि मग त्यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठही आपण टाकणार आहे। तर मिठाचं प्रमाण आपण पीठ भिजवायलाही मीठ घेतलेलं आहे आणि त्यामुळे इथे आपण मीठ घेतलेलं आहे। तर दोन्ही प्रमाणानुसार आपण मीठ घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण इथे साखरही ॲड करून घेतलेली आहे। तर बघा अशा प्रकारे हे सारण आपलं रेडी झालेलं आहे आणि मग त्यानंतर आपण भाकरवडीसाठी आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला आपण व्यवस्थित लाटून घेणार आहे। तर बघा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही आपल्याला ठेवायचं नाहीये। तर बघा आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे आपण याला लाटून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपण व्यवस्थित लाटून घेत आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्ही लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर तुम्ही बघू शकता इथे आपली म्हणजे आपण चपातीसारखंच याला लाटून घेतलेलं आहे। तर बघा आपली जास्त पातळही नाही ठेवलेलं आहे मी आणि जास्त जाडही नाही ठेवलेलं आहे। तर बघा तुम्ही अशा प्रकारे याला लाटून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण याला कट करून घेणार आहे। तर बघा चौकोनी शेपमध्ये आपण याला कट करून घेणार आहे। तर बघा इथे मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर इथे मी चिंचेची चटणी केलेली होती तर ती व्यवस्थित इथे स्प्रेड करून घेणार आहे। तर बघा काही नाही चिंच आणि गुळाची मी चटणी करून घेतलेली होती। त्यानंतर यावर आपण तयार केलेला आपला जो मसाला होता सारण तर ते आपण यावर टाकून घेणार आहे। तर बघा सारण टाकल्यानंतर एक
थोडंसं बेलण्याने आपण याला फिरवून घेणार आहे, कारण मसाला आपला व्यवस्थित चिकटला पाहिजे. तर बघा अशा प्रकारे याचा रोल करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे रोल करून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर आपण आता याला व्यवस्थित वड्यांच्या शेपमध्ये कट करून घेणार आहे. तर बघा सारख्या आकारामध्ये मी याला कट करून घेतलेला आहे आणि बघा थोडंसं शेप देण्यासाठी मी याला व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे. तर बघा एकदम हलक्या हाताने मी इथे प्रेस करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त आपली इथे भाकरवडी कट करून झालेली आहे. तर बघा अशा प्रकारे सर्व भाकरवडी आपण तयार करून घेतलेली आहे. तर बघा आता आपण याला व्यवस्थित तळून घेणार आहे. तर बघा गरम तेल मी करून घेतलेलं होतं आणि मग त्यानंतर यामध्ये मी डीप फ्राय करायला टाकलेला आहे. तर बघा कमी फ्लेमवरती गरम करून घेतलेलं होतं तेल आणि मग त्यानंतर आपण भाकरवडी टाकल्यानंतर थोडीशी फ्लेम वाढवायची आहे, जेणेकरून आपल्या भाकरवडीला तेल जिरला नाही जाणार. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्या भाकरवडीला कलरही आलेला आहे. तर बघा इथे आपली मस्त भाकरवडी तयार झालेली आहे. भाकरवडी आवडली असेल तर कोमल्स किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.